नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये रुद्रने महत्त्वाची कामगिरी बजावलेली असते. ज्या घरामध्ये आपल्याला इज्जत नाही त्या घरामध्ये आपण राहायचं नाही असं रुद्रने ठरवलेलं असतं. त्याच्यासाठी त्याच्या स्वतःचा आणि आईचा स्वाभिमान सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे रुद्रने आपल्या आईबरोबर आणि बायकोबरोबर ते घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि सरळ ते लोक बॅगा वगैरे भरून तिथून निघून जात असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे तिथे येतो आणि रुद्रसाठी त्याच्या आईची म्हणजे वासंतीची तो माफी मागतो. तिच्या पायावरती डोकं ठेवून आता नाक घासून तिची माफी मागतो. तेव्हा रुद्र त्या घरामध्ये राहायला तयार झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाने देवकीला तिच्या स्वतःच्या हक्काच्या घरी घेऊन येत नागेश्वर घोरपडेवरती खूप मोठा बॉम्ब टाकलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं गिरिजाने उत्तम प्लॅन बनवलेला असतो. गिरिजा काय करते, वासंतीला सांगून ठेवते की तुम्ही असं काहीतरी करा की नागेश्वर घोरपडे तुमच्यावरती हात उगारेल किंवा तुमचा गळा पकडेल, अगदी नेहमीप्रमाणे. तेव्हा वासंतीसुद्धा एक चिठ्ठी लिहिते. अंगावरती पांघरून घेऊन ती चिठ्ठी ती आता गिरिजाच्या रूममध्ये नेऊन टाकते. उर्वशी बघते आणि उर्वशी नेहमीप्रमाणे कांगावा करते आणि नागेश्वर घोरपडेला सांगते की या चिठ्ठीमध्ये बघ काय लिहिले. तर वासंतीने लिहिलेलं असतं की गिरिजा, तुझा गैरसमज झालेला नाही आहे, तू अगदी बरोबर आहेस आणि मी तुझी मदत करेन, तुला हवी ती माहिती मी तुला देईन, असं तिने लिहिलेलं असतं. तेव्हा नागेश्वर म्हणतो की अच्छा, म्हणजे आतापर्यंत आमच्याबद्दल गिरिजापर्यंत जी काही माहिती पोचलेली आहे ती सगळी माहिती तू दिलीस का वासंते, असं तो म्हणतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणतो तुझी हिंमत कशी झाली आमच्या विरोधात जायची, आम्ही सोडणार नाही तुला आता वासंती. आणि तो तिच्या गळ्यावरती हात ठेवतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा रुद्र तिथे येतो आणि म्हणत असतो की आबासाहेब, तुमची हिंमत कशी झाली आईसाहेबांवरती हात उगारायची, हे सगळं काय आहे आबासाहेब, आम्ही तुमची एवढी इज्जत करतो, तुम्ही म्हणजे माझ्यासाठी देव आणि तुम्ही आईसाहेबांवरती हात उगारता. आपल्या घरामध्ये कुठल्याही महिलेवरती हात उगारला जात नाही, ही आपल्या घराची रीत आहे ना. मग हे सगळं काय आहे आबासाहेब, आम्ही आजच बघतोय हे तुमच्याकडून चुकून घडले आहे की नेहमीच असं घडतं, आम्हाला खरंच कळत नाही आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीव, आम्ही तुमच्या नवरा बायकोमध्ये पडतो का, मग तुम्ही का आमच्यामध्ये पडताय. तेव्हा रुद्र म्हणतो, आबासाहेब, जे झालं ते झालं, तुम्ही आत्ताच्या आता आईसाहेबांची माफी मागा त्यांची. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडे म्हणतो, चिरंजीव, आम्ही आणि वासंतीची माफी हे कधीच शक्य होणार नाही आहे, कळलं ना. नागेश्वर घोरपडे कधीच कुणाची माफी मागत नसतो. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, आबासाहेब, पण तुम्ही कुणाचीही माफी मागत नाही, मी तुम्हाला आईसाहेबांची माफी मागायला लावतोय, कारण तुम्ही त्यांच्यावरती हात उगारलात, त्यांचा स्वाभिमान ढासळला, तेव्हा तुम्ही त्यांची माफी मागा. तेव्हा रुद्र आता आपल्या वडिलांना माफी मागायला सांगत असतो, पण नागेश्वर घोरपडे माफी मागायला तयार नसतो, कारण रुद्रला तर माहितीच नाही आहे नागेश्वर घोरपडे मुळातच कसा आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, नाग्या म्हणतो की मी माफी मागणार नाही आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्रला खूपच जास्त वाईट वाटतं. रुद्र म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, आत्तापर्यंत आम्ही आमच्या वडिलांना देव समजत होतो, आम्ही इथे त्यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत होतो, संपूर्ण गावामध्ये त्यांना किती इज्जत आहे, मान सन्मान आहे, आणि घरामध्ये मात्र आमच्या आईसाहेबांवरती ते हात उगारतात, त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा वासंती घाबरलेली असते. रुद्र म्हणत असतो, आईसाहेब, तुम्ही रडू नका, मी आहे तुमच्याबरोबर, मी मुलगा आहे ना तुमचा, मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही. आबासाहेबांनी तुमची माफी नाही मागितली ना, काही हरकत नाही, आपण आता या घरामध्ये राहायचंच नाही. ज्या घरामध्ये माझ्या आईला मान सन्मान नाही त्या घरामध्ये मी अजिबात राहणार नाही. हे घर आबासाहेबांचं आहे ना, या घरामध्ये फक्त त्यांचं बोलणं चालतं, आपण सगळं काही फक्त ऐकायचं. मग आता या घरामध्ये आपण अजिबात राहायचं नाही ज्या घरामध्ये आपल्याला मान सन्मान नाही आहे. तेव्हा रुद्र विचारत असतो की आईसाहेब,
आज जे घडलं ते आजच चुकून घडलं की नेहमीप्रमाणे चालूच आहे. तेव्हा इथे वासंती म्हणत असते, रुद्र मी तुझ्याजवळ कधीही खोटं बोलणार नाही. पण जे आज घडलं ते सातत्याने घडतच आले बाळा. फक्त ते तुला आज कळलं. तेव्हा रुद्र म्हणत असतो, म्हणजे तुम्ही किती काय सहन केले या घरामध्ये, पण आईसाहेब तुम्ही आता सहन करायचं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रुद्र म्हणत असतो की तुम्ही तुमची बॅग पॅक करा. गिरिजा तुम्हीसुद्धा तुमची बॅग पॅक करा आणि माझीसुद्धा. आपण या घरामध्ये आता राहायचं नाही आहे. उर्वशी म्हणत असते की रुद्र हे सगळं अरे काय करतोयस तू? हे घर तुझं आहे आणि तू तुझं घर सोडून कुठे चाललं आहेस? तेव्हा रुद्र म्हणत असतो, जिथे माझी आई, जिथे माझी बायको तिथे मी, आणि जिथे मी तिथे या दोघीजणी माझ्याबरोबर. ज्या घरामध्ये माझ्या माणसांना इज्जतच नसेल त्या घरामध्ये राहून तरी काय करू आत्या? तेव्हा इथे उर्वशी म्हणते, अहो दादासाहेब लवकर बाहेर जरा. तुम्ही बघा तुमचा चिरंजीव काय करतोय. रुद्र घर सोडून जातोय दादासाहेब. तेव्हा नागेश्वर म्हणतो, काय? रुद्र का घर सोडून जाईल? ते असं काय बी करणार नाही, ते माझे चिरंजीव आहेत. तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब अहो येऊन तर बघा. रुद्र घर सोडून चाललाय आणि बरोबर जाताना त्या वासंतीला आणि गिरिजाला सुद्धा घेऊन जातोय. तो म्हणतोय की या घरामध्ये तो राहणार नाहीये म्हणून, कारण तुम्ही त्या वासंतीची माफी नाही मागितली आबासाहेब. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नागेश्वर म्हणतो की ह्या चिरंजीवांना काय करू मी, की त्यांना सुद्धा आता धडा शिकवू. तेव्हा उर्वशी म्हणते, काय दादासाहेब अहो पोटच्या पोराला तरी सोडा. तेव्हा नागेश्वर म्हणतो, आम्हाला सुद्धा ते करायचं नाहीच आहे, पण आता पोटचा पोरगाच जर आपल्या विरोधात जायला लागला तर मग काय करायचं? तेव्हा इथे उर्वशी म्हणते, मग एक काम करा, तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा मुलगा तुमच्याबरोबर राहायला पाहिजे तर जा आणि त्या वासंतीची माफी मागा आणि म्हणा की पुन्हा असं काही होणार नाही म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो नागेश्वर म्हणतो, मी आणि त्या वासंतीची माफी म्हणजे आम्ही माघार घ्यायची, आम्ही हरलोय असं दाखवायचं. तेव्हा उर्वशी म्हणते, फक्त नाटक करा, फक्त रुद्रने या घरामध्ये राहायला पाहिजे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो नागेश्वर म्हणतो, ठीक आहे. जेव्हा इथे रुद्र, गिरिजा आणि वासंती तिघेही जण घरातून आता पाय बाहेर टाकत असतात, घर सोडून जात असतात, तेवढ्यातच तिथे नागेश्वर घोरपडे येतो आणि म्हणतो, चिरंजीव हे काय करताय तुम्ही? तुम्ही कुठे जाताय? तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, आबासाहेब ज्या घरामध्ये घरच्या लक्ष्मीला मान नाही, तिला इथे प्रत्येक वेळेला तिचा अनादर केला जात असेल, त्या घरामध्ये मी हे सहन करणार नाही. आपण बाकीच्या लोकांना मदत करतो, त्या स्त्रियांना आपण इथे दरिद्रीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, त्यांना त्यांचे हक्क अधिकार देण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याच घरामध्ये आपल्या स्त्रीला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, तिच्यावरती हात उगारला जातोय, तिला अपमानित केलं जाते. हे मी कधीही सहन करणार नाही आबासाहेब. तुमचे सगळे गुण चांगले आहेत, मग तुम्ही तुमच्याच बायकोला त्रास का देणार? आणि फक्त ती तुमची बायको नाही आहे, माझ्या आईसाहेबसुद्धा आहेत आणि या घरची लक्ष्मीसुद्धा आहे, आणि तुम्ही त्या लक्ष्मीचा अनादर केला, मला ही गोष्ट मान्य नाही. म्हणून आम्ही हे घर सोडून निघून जातोय. हे तुमचं घर आहे, इथे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही राहा, पण या घरामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपल्या मनाप्रमाणे राहण्याचा आणि जगण्याचा. तो तुम्ही हिरावून नाही घेऊ शकत. तुम्ही आईसाहेबांवरती हात उगारायला नको होता आबासाहेब, आणि त्यांची काय चूक होती, काय केलं काय होतं त्यांनी? तेव्हा इथे आता नागेश्वर घोरपडे म्हणत असतो की चिरंजीव अहो असतात काही गोष्टी ज्या एकमेकांना नाही पटत म्हणून आपण बोलत नाही का? तेव्हा रुद्र म्हणतो, पण आबासाहेब ही ती पद्धत नाही. तेव्हा नागेश्वर म्हणतो, बरं बरं ठीक आहे, आम्ही सॉरी म्हणतो, पण तुम्ही कुणीही घर सोडून जाऊ नका. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही आबासाहेब आम्ही घर सोडून जाऊ, तुम्ही आमची माफी मागू नका, तुम्ही आईसाहेबांची माफी मागा, तेव्हाच आम्हाला विश्वास बसेल. तेव्हा नागेश्वर म्हणतो की वासंती तू तरी समजाव ना रुद्रला. हे बघ मी हवं तर तुझी माफी मागतो, तुझ्या पाया पडतो, हे बघ तुझी पाया पडून माफी मागतो, पण तू रुद्रला समजाव, त्याला सांग की घर सोडून जाऊ नकोस म्हणून. तेव्हा वासंती म्हणते, माझ्या मुलाने माझ्यासाठी स्टँड घेतला आहे, कारण रुद्रने खूप छान असं स्टँड घेतलेला असतो. ती म्हणते, पहिल्यांदा माझ्या बाजूने कुणीतरी बोललं, मला खूप आधार वाटला माझ्या मुलाचा, आता माझा मुलगा जे बोलेल ना तेच मी करेन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नागेश्वर म्हणत असतो, मी तुझी माफी मागितली आहे ना, मग आता रुद्रला सांग ना घर सोडून जाऊ नको म्हणून. रुद्र प्लीज प्लीज चिरंजीव ऐका आमचं, घर सोडून जाऊ नका, पुन्हा आमच्याकडून अशी चूक होणार नाही, कधीही होणार नाही. जर कसला राग आला तर आम्ही बोलू, पण हात नाही उगारणार, खरं सांगतोय. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, ठीक आहे आबासाहेब तुम्ही जर एवढंच बोलताय म्हणून मी इथे थांबायला तयार आहे.
नाहीतर मी घर सोडून कधीच गेलो असतो आणि आता मी थांबलोय. पण पुन्हा जर तुमच्याकडून अशी चूक झाली ना आबासाहेब, तर आम्ही हे घर सोडून निघून जाऊ. तुमच्याजवळ बोलायला सुद्धा थांबणार नाही." असं आता रुद्रने सांगितलेलं असतं आणि तो आपल्या आईसाहेबांना परत घरामध्ये राहण्याची परवानगी देतो आणि त्यानंतर सगळेजण राहतात सुद्धा. तर प्रेक्षकांनो, संस्थेचा वर्धापन दिन असल्यामुळे सगळी जय्यत तयारी सुरू असते. तेव्हा इथे आता संस्थेमध्ये नागेश्वर घोरपडे येणार असतो. ही गोष्ट कळलेली असते ती म्हणजे देवकीला. देवकी म्हणते, "अरे देवा, इथे नागेश्वर येतोय, मला इथून आता जायला हवं. याने जर मला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता धावत पळत त्या ठिकाणावरून देवकी आता चाललेली असते. देवकी तिथून जात असताना सुभानरावला ती दिसते. सुभानराव आपल्या माणसांना देवकीला पकडायला सांगतो, पण देवकी घाईघाईने जात असताना इथे आता त्या मुलीला धक्का लागतो सावीला. ती म्हणते, "बघून चालता येत नाही का तुम्हाला? डोळे फुटलेत तुमचे? जरा बघून चाला ना." तरीसुद्धा ते काहीसुद्धा देवकी सावीला बोलत नाही. ती सरळ आता त्या संस्थेतून बाहेर पडते आणि तिथून धावत पळत आपला जीव वाचवत निघून जाते. मंदिराजवळ जाऊन ती आता बसलेली असते आणि त्यानंतर ती म्हणत असते की "देवी आई, काहीही झालं तरी माझी मुलगी मला सापडू दे. नागेश्वर घोरपडेच्या हाती जर मी लागले ना तर तो मला जिवंत सोडणार नाही. त्याच्या आधी माझी मुलगी मला सापडू दे. मला तिला सांगायचं आहे की मी तिची आई आहे आणि नागेश्वर घोरपडेने आपली सगळी प्रॉपर्टी लुबाडली हे मला तिला सांगायचं आहे." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मंदिराजवळ आता ती लपून बसलेली असते आणि तेवढ्यातच तिथे गिरिजा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी जाते. गिरिजाला त्या ठिकाणी देवकी सापडलेली असते. तेव्हा गिरिजा म्हणते की "तुम्ही देवकी आहात ना?" ती म्हणते, "हो." तेव्हा गिरिजा म्हणते, "तुम्ही चला माझ्याबरोबर." "चला ना मावशी." ती म्हणते, "कुठे घेऊन जातेस तू मला?" तेव्हा गिरिजा म्हणते, "मी तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरी घेऊन जाते." ती म्हणते, "कुठे घेऊन जातेस?" तेव्हा गिरिजा म्हणते, "तिथेच जिथे तुमचं आयुष्य जायला हवं होतं. तुम्ही तुमच्या मुलीला शोधायला आलाय ना? मी तुमची मदत करेन तुमच्या छकुलीला शोधायला. पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या हक्काच्या घरी चला. मला तुमच्याबद्दल सगळं काही कळलंय. नागेश्वर घोरपडे यांनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना?" तेव्हा ती म्हणते, "हे सगळं तुला कुणी सांगितलं?" ती म्हणते की "मला माहिती आहे हे सगळं. कुणी सांगितलं हे मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आता तुम्ही माझ्याबरोबर चला. मला तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. तुम्हाला तुमचं घर मिळवून द्यायचं आहे." ती म्हणते, "नाही नाही, मी घरी येणार नाही. नागेश्वर मला मारून टाकेल." तेव्हा गिरिजा म्हणते, "तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना? सांगा ना, आहे ना तुमचा माझ्यावरती विश्वास? मग तुम्ही चला माझ्याबरोबर. नागेश्वर घोरपडे तुम्हाला काहीसुद्धा करू शकणार नाही. उलट त्याला धडा शिकवण्यासाठी तुम्ही एकट्या नाही आहात, तर मी, रुद्र आणि आईसाहेब आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत. आम्ही तुम्हाला तुमचं घर, तुमची संपूर्ण प्रॉपर्टी आणि छकुली सगळं काही मिळवून देऊ आणि त्या नागेश्वर घोरपडेला त्याच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा देऊ. त्याने जसा तुम्हाला त्रास दिलाय ना, तसा मलाही त्रास दिलाय. त्याने माझ्या वडिलांना मारून टाकलं, त्यांचा खून केला आणि माझ्या भावाच्या जीवावरती उठला होता. हे सगळं तुमच्याबरोबर घडलंय, तेच माझ्याबरोबरही घडलंय. तेव्हा आपण दोघीजणी मिळून याचा बदला घेऊ. पण त्यासाठी तुम्ही सेफ राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर असं इकडे-तिकडे पळत राहिलात ना, तर नागेश्वर घोरपडे तुम्हाला पकडेल आणि मारून टाकेल. जर तुम्ही माझ्याबरोबर घरी आलात आणि मी तुमची ओळख करून दिली ना, तुम्ही फक्त एवढंच नाटक करायचं की तुम्हाला काही आठवत नाहीये म्हणून. फक्त एवढंच नाटक करा, म्हणजे नाग्या तुम्हाला काही करणार नाही. समजलं तुम्हाला?" तेव्हा इथे गिरिजाने आता तिला चांगला प्लॅन सांगितलेला असतो की घरी आल्यानंतर नागेश्वर घोरपडेकडे लक्ष द्यायचं नाही, त्याला घाबरायचं नाही, असं रिॲक्ट करायचं की तुम्हाला काही आठवतच नाही आहे. म्हणजे तो नागेश्वर तुम्हाला मारणार नाही, तुम्ही सेफ राहाल. तेव्हा प्रेक्षकांनो, देवकी म्हणते, "ठीक आहे." तेव्हा गिरिजा देवकीला घेऊन घरी आलेली असते. ती घरी घेऊन येते, देवकीला छान इथे खायला प्यायला देते. तेवढ्यातच नागेश्वर घोरपडेचं लक्ष देवकीकडे जातं. तेव्हा गिरिजा देवकीची ओळख करून देत असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो की "मावशी इथे?" तेव्हा गिरिजा म्हणते, "हो ना, मला मंदिराजवळ सापडल्या. मी त्यांना घरी घेऊन आले." तेव्हा रुद्र म्हणतो, "बरं झालं. तुम्ही इथे थोडे दिवस राहिलात तरी चालेल. हे सुद्धा आपलंच घर आहे. संस्थेमध्ये तुम्ही कधीही या." तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे जेव्हा देवकीला घरामध्ये बघतो, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला खूप मोठा धक्का बसतो. त्याला असं वाटतं की देवकीला सगळं काही आठवलं तर ती माझ्याबद्दल माझ्या मुलाला सांगेल का?
तेव्हा तो आधीच घाबरलेला असतो. पण देवकी आता इथे याददाश्त गेल्याचं नाटक करते, त्यामुळे ती वाचलेली असते. पण गिरिजाने देवकीला घरामध्ये आणून नागेश्वर घोरपडेवरती खूप मोठा बॉम्ब टाकलेला असतो. त्याची बोलती कायमची बंद केलेली असते.